नंबर 1. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही. नंबर 2. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई, जिरे टाका. नंबर 3. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे. नंबर 4. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. नंबर 5. वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. नंबर 6. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. नंबर 7. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. नंबर 8. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. नंबर 9. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. नंबर 10. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. नंबर 11. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. नंबर 12. गुळाचा पाक बनवताना अगोदर कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिकटत नाही. नंबर 13. जर दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते. नंबर 14. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा किंवा खवामध्ये थोडे पनीर मिक्स करून गुलाबजाम बनवा. खूप छान होतात. नंबर 15. रसगुल्ला स्पॉन्जी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाका. त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पॉन्जी होतात. नंबर 16. जर दही चांगले बनले नाही तर 1 थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा. मग 1 तासांनी पहा, दही चांगले जमलेले असेल. पण भांडे हलवता कामा नये, ते एकदम स्थिर राहिले पाहिजे. नंबर 17. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून बरणी उन्हात ठेवा. मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या. म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही. नंबर 18. आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते. नंबर 19. शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरून भोग पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या. मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा. वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल. नंबर 20. केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत. 5-6 दिवस चांगली राहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.